राहुल गांधी आता 2 दिवसात मुंबईला पोहोचतील, महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील. तिथेही त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल. पण या देशामध्ये मोदींसाठी, अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात, तशी या भारत जोडो यात्रेमध्ये, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी, सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत. लोक स्वतःहून येत आहेत, लोक स्वतःहून चालत आहेत, लोक स्वतःहून आपले विचार मांडतात. आणि हीच आपल्या देशामध्ये परिवर्तनाची नांदी आहे. आपण चांदवडला आहोत. चांदवड ही कांदा नगरी आहे, कांदा नगरी. पण या कांद्यानं शेतकऱ्याला आज पूर्ण रडवलेलं आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो 50-50 कोटी रुपये. बरोबर ना? आमदार खासदाराला, गद्दाराला 50-50 कोटी रुपये भाव दिला जातो. पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि देशाचे पंतप्रधान हे स्वतःला विश्वगुरू समजतात. जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि या देशातला शेतकरी मात्र रडतो आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बेरोजगारीच्या गोष्टी करतात हटवण्याच्या. 2 कोटी लोकांना रोजगार ही मोदीची गॅरंटी. पण कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याशी संबंधित 25 लाख लोक या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार झालेले आहेत. कांदा उद्योगाचं 20,000 कोटी रुपये नुकसान झालं. नाशिक, धुळे, सोलापूर, नगरला याचा मोठा फटका बसलाय. फक्त कांदा नाही तर कांद्यावर अवलंबून असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय, शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, मजूर, ट्रान्सपोर्टर भिकायला लागलेला आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान इथे आले नाशिकला आणि त्यांनी कांदा आंदोलकांना अटक करून नजर कैदेत ठेवलं. हे आमचं शेतकऱ्यांच्या विषयीचं धोरण आहे. असे पंतप्रधान या देशामध्ये कधी काळी जय जवान जय किसान हा नारा आपण घुमवला होता, हा नारा आपण दिला होता.